नमस्कार विद्यार्थी मित्रो. याच्या अगोदर आपण लोकसंख्या भाग 2 यामधील वयोरचना, त्यानंतर लिंगरचना, त्यानंतर साक्षरता आणि शिक्षण, त्याचनंतर व्यावसायिक संरचना, त्यानंतर लोकसंख्येची ग्रामीण व शहरी रचना इत्यादी घटक प्रकरण क्रमांक 2 मध्ये आपण काय केलेले आहेत, बघितलेले आहेत. आता यामध्ये इयत्ता 12वीमध्ये भूगोल विषयाच्या ह्या दुसऱ्या प्रकरणामधील हे मुद्दे बघितल्यानंतर आता आपल्याला लोकसंख्येवरती परिणाम करणारा महत्त्वाचा घटक तो म्हणजे स्थलांतर हा घटक आत्ता आपल्याला काय करायचा आहे, या ठिकाणी बघायचा आहे. आता स्थलांतर हा घटक बघत असताना सगळ्यात पहिल्यांदा आपण स्थलांतर म्हणजे काय हे समजून घेऊया. आता स्थलांतर म्हणजे काय, तर या ठिकाणी व्याख्या दिलेली आहे बघा, की व्यक्ती आणि व्यक्तींचे समूह जेव्हा एका स्थानाकडून दुसऱ्या स्थानाकडे किंवा एका राजकीय सीमेतून दुसऱ्या राजकीय सीमेत कमी किंवा अधिक कालावधीसाठी कायमचे जातात, त्याला आपण काय म्हणतो, स्थलांतर असं काय केलं जातं, म्हटलं जातं. म्हणजे लोकसंख्या स्थलांतर म्हणजे काय, एखादा व्यक्ती किंवा व्यक्तीचा समूह आपल्या मूळ प्रदेशाकडून दुसऱ्या प्रदेशाकडे ज्या वेळेला जातो त्याला आपण काय म्हणतो, की लोकसंख्येनं केलेलं स्थलांतर असं काय केलं जातं, म्हटलं जातं. आता ही लोकसंख्या जी स्थलांतर करते, ही स्थलांतर करत असताना लोकसंख्यासाठी भरपूर कारणं आहेत किंवा बरीचशी कारणं आहेत, की ज्या कारणाच्या माध्यमातून काय केले जाते, लोकसंख्या स्थलांतरित होते. त्यामध्ये बघा, की काही ठिकाणी नियोजित स्थलांतर केलं जातं, काही ठिकाणी अचानक स्वरूपामध्ये स्थलांतर करणं भाग पडतं. म्हणजेच काय, की यामध्ये 2 महत्त्वाचे घटक येतात. ते म्हणजे काय, की त्या ठिकाणी ऐच्छिक स्थलांतर आणि दुसरं म्हणजे अनैच्छिक स्थलांतर असं काय केलं जातं, त्या ठिकाणी म्हटलं जातं. आता या स्थलांतरामध्ये बघा, की सर्वसाधारण लोकसंख्येमध्ये बऱ्याचशा प्रमाणामध्ये बदल झालेला आपल्याला काय होतो, त्या ठिकाणी दिसून येतो. आता कशा पद्धतीने बदल होतो, तर त्यामध्ये बघा, की जर प्रदेशामध्ये जे लोक आहेत ते इतर ठिकाणाहून स्थलांतरित होऊन जर येत असतील त्या प्रदेशामध्ये, तर त्या काय केले जाते, की त्या प्रदेशाची लोकसंख्या ही वाढलेली आपल्याला काय होते, त्या ठिकाणी दिसून येते. म्हणजे मूळ प्रदेश आहे, त्या मूळ प्रदेशाकडून इतर प्रदेशाकडे जर लोक जात असतील किंवा ज्या प्रदेशामध्ये लोक जातात, त्या प्रदेशाची काय होते, लोकसंख्या वाढलेली आपल्याला दिसून येते. तर मूळ प्रदेशामधून किंवा ज्या प्रदेशामधून लोकसंख्या जाते, त्या प्रदेशामधील लोकसंख्या ही कमी झालेली आपल्याला काय होते, त्या ठिकाणी दिसून येते. म्हणूनच काय केलं जातं, की साधारणतः जो स्थलांतराचा मूळ प्रदेश आहे, त्या स्थलांतराच्या मूळ प्रदेशाला त्या ठिकाणी लोकसंख्या देणारा प्रदेश आणि त्यानंतर लोकसंख्या किंवा व्यक्ती किंवा समूह घेणारा प्रदेश असं काय केलं जातं, 2 गटामध्ये वर्गीकरण केलेलं आपल्याला काय होतं, त्या ठिकाणी दिसून येतं. म्हणजे ज्या प्रदेशामध्ये लोकसंख्या जाते आणि ज्या प्रदेशामधून लोकसंख्या येते, ह्या 2 गटामध्ये लोकसंख्येच्या प्रदेशाचं वर्गीकरण केलेलं आपल्याला काय होतं, त्या ठिकाणी दिसून येतं आणि त्या दोन्हीला नावं दिली जातात, की देणारा प्रदेश आणि दुसरा म्हणजे घेणारा प्रदेश. अशा 2 प्रकारामध्ये काय केलं जातं, वर्गीकरण केलं जातं. आता ह्या दोन्ही घटकामुळं लोकसंख्येमध्ये असणारे जे वितरण आहे, लोकसंख्येची घनता आहे, लोकसंख्येची रचना आहे, लोकसंख्येचं प्रारूप आहे, या घटकामध्ये काय होतो, बदल झालेला आपल्याला काय होतो, त्या ठिकाणी दिसून येतो. आता स्थलांतराचे काही प्रमुख घटकामध्ये वर्गीकरण केले जाते. ते कोणकोणते आहेत? तर त्यामध्ये बघा, की स्थलांतराचे प्रदेशानुसार वर्गीकरण केले जाते, कालावधीनुसार वर्गीकरण केले जाते, उद्दिष्टानुसार वर्गीकरण केले जाते, हेतूनुसार वर्गीकरण केले जाते आणि शेवट म्हणजे काय केले जाते, अंतरानुसार वर्गीकरण केलेलं आपल्याला काय होतं, त्या ठिकाणी दिसून येतं. त्यानंतर बघा, आता प्रदेशानुसार वर्गीकरण ज्या ठिकाणी केले जाते, त्या प्रदेशानुसार वर्गीकरण करत असताना त्याचं 2 प्रकारामध्ये वर्गीकरण केलं जातं. ते म्हणजे काय, की अंतर्गत स्थलांतर आणि दुसरं म्हणजे काय, की बाह्य स्थलांतर. म्हणजे काय, की प्रदेशानुसार वर्गीकरण करत असताना तो प्रदेश काय केला जातो, विचारात घेतला जातो. कोणत्या प्रदेशाकडून कोणत्या प्रदेशाकडे केलं जातं किंवा तो प्रदेश किती मोठा आहे, तो प्रदेश किती लहान आहे, या प्रदेशानुसार काय केलं जातं, की लोकसंख्येचं वर्गीकरण हे विचारात घेतलेलं आपल्याला काय होतं, त्या ठिकाणी दिसून येतं. आता त्यामध्ये बघा, की पहिला प्रकार आपण बघतोय, की अंतर्गत स्थलांतर. आता अंतर्गत स्थलांतरामध्ये काय होतंय बघा, की अंतर्गत स्थलांतर जे आहे,
त्यामध्ये अतिशय महत्त्वाचा घटक येतो तो म्हणजे काय, की देशाच्या अंतर्गत भागामध्ये काय केलं जातं, स्थलांतर केलं जातं. म्हणजे देश सोडून तो व्यक्ती बाहेरच्या देशामध्ये प्रवेश करत नाहीये. म्हणजेच काय, की देशातल्या देशामध्ये म्हणजे एका राज्याकडून दुसऱ्या राज्याकडे, एका शहरामधून दुसऱ्या शहराकडे, एका प्रदेशाकडून दुसऱ्या प्रदेशाकडे अशा पद्धतीने जे स्थलांतर केलं जातं, त्याला अंतर्गत स्थलांतर असं काय केलं जातं, म्हटलं जातं. उदाहरणार्थ भारतातील जे इतर प्रदेश आहेत, त्या इतर प्रदेशाकडून मुंबईला जे स्थलांतर केलं जातं, त्याला काय म्हटलं जातं, अंतर्गत स्थलांतर असं काय केलं जातं, म्हटलं जातं. त्यानंतर बघा, की या ठिकाणी दुसरा प्रकार येतो, तो म्हणजे काय, की बाह्य स्थलांतर. आता बाह्य स्थलांतर म्हणजे काय, की ज्या प्रदेशामध्ये लोकं इतर देशामधून स्थलांतरित करतात, की ज्यालाच आपण म्हणतो, की आपला देश सोडून इतर देशामध्ये जातात किंवा इतर देशामधून आपल्या देशामध्ये येतात. या घटकाला काय केलं जातं, की बाह्य स्थलांतर असं काय केलं जातं, म्हटलं जातं. मग त्यासाठीची कारणं काही वेगवेगळी असतील. भारतातून उच्च शिक्षणासाठी काही लोक जात असतील, त्याला आपण बाह्य स्थलांतर म्हणू शकतो. त्याचबरोबर भारतामधून रोजगारासाठी काही लोकं जात असतील, त्यालासुद्धा आपण काय केलं जातं, की बाह्य स्थलांतर असं काय केलं जातं, म्हटलं जातं. म्हणजेच काय, की प्रदेशानुसार वर्गीकरण ज्या ठिकाणी स्थलांतराचं केलं जातं, त्या ठिकाणी अंतर्गत स्थलांतर आणि बाह्य स्थलांतर या 2 घटकामध्ये काय केलं जातं, वर्गीकरण केलेलं आपल्याला काय होतं, त्या ठिकाणी दिसून येतं. आता त्यानंतर बघा, की त्याच्या पुढचा मुद्दा येतो तो म्हणजे काय, की कालावधीनुसार केलेलं स्थलांतर त्या ठिकाणी दिसून येतं. आता कालावधीच्या नुसार केलेल्या स्थलांतरामध्ये 2 घटक येतात. ते म्हणजे काय, की अल्प कालावधीसाठी म्हणजे कमी वेळेसाठी केलेलं स्थलांतर आणि दीर्घ कालावधीसाठी म्हणजे कायमस्वरूपी किंवा जास्तीत जास्त कालावधीसाठी केलेलं स्थलांतर. या 2 गटामध्ये वर्गीकरण केलेलं आपल्याला काय होतं, त्या ठिकाणी दिसून येतं. आता बघा, की अल्प कालावधीमध्ये केलेलं वर्गीकरण कशा स्वरूपाचं असतं, की ज्यामध्ये बघा, हे जे स्थलांतर आहे, हे स्थलांतर ठराविक कालावधीसाठी, की ज्यालाच आपण हंगामी स्वरूपामध्ये किंवा ऋतूनुसार केलेलं स्थलांतर असं देखील काय केलं जातं, म्हटलं जातं. म्हणजेच काय, की ठराविक कालावधी बघा या ठिकाणी दिलेला आहे. ठराविक कालावधी, त्याचबरोबर हंगामी स्वरूप आणि त्याचबरोबर ऋतुमानानुसार केलेलं स्थलांतर याला आपण काय म्हणतो, की अल्प कालावधीमध्ये केलेलं स्थलांतर असं काय केलं जातं, म्हटलं जातं. आता यामध्ये कोण-कोण येतं, याचं उदाहरण जर आपण घ्यायचं म्हटलं, तर बघा महाराष्ट्रामधील काही लोक आहेत, की जे ऊस हंगामामध्ये एका प्रदेशामधून तात्पुरत्या कालावधीसाठी दुसऱ्या प्रदेशामध्ये किंवा ऊस क्षेत्रामध्ये काय करतात, ते प्रवेश करतात. म्हणून त्यांना काय केलं जातं, की अल्प कालावधीनुसार केलेलं स्थलांतर असं काय केलं जातं, म्हटलं जातं. आता यामध्ये दुसरा मुद्दा येतो, तो म्हणजे काय, की दीर्घ कालावधीसाठी केलेलं स्थलांतर. आता दीर्घ कालावधीमध्ये जे स्थलांतर केलं जातं, यामध्ये लोक काय करतात, की आपले राहते घर आहे, ते सोडून दीर्घ कालावधीसाठी काय करतात, नवीन ठिकाणी जाऊन राहिलेले आपल्याला काय होतात, त्या ठिकाणी दिसून येतात. ते व्यक्ती परततील याची खात्री आपल्याला देता येत नाही आहे किंवा ते सुट्ट्यामध्ये फक्त येतात आणि परत जाऊन त्याच ठिकाणी काय होतात, राहिलेले आपल्याला त्या ठिकाणी आढळतात. मग त्यासाठी बघा, की भारतामधून इतर काही देशामध्ये गेलेले लोक आहेत, की जे तिथंच जाऊन स्थायिक झालेले आपल्याला त्या ठिकाणी आढळतात. गावातील काही लोक आहेत, की जी लोकं रोजगारासाठी म्हणून शहरामध्ये जातात आणि कायमस्वरूपी तिथंच स्थायिक होतात. याला आपण काय म्हणतो, की दीर्घ कालावधीसाठी केलेलं स्थलांतर म्हणून काय केलं जातं, ओळखलं जातं. आता यामध्ये सुद्धा ऐच्छिक असतं, अनैच्छिक स्थलांतर या दोन्ही प्रकारामध्ये काय केलं जातं, त्याचं वर्गीकरण केलेलं आपल्याला काय होतं, त्या ठिकाणी दिसून येतं. आता त्यामध्ये बघा, की या प्रकारचे जे स्थलांतर होत असतात, त्या स्थलांतरामध्ये काही महत्त्वाची कारणं आहेत, की ज्या कारणांच्यामुळं काय केलं जातं, स्थलांतर केलेलं हे आपल्याला काय होतं, त्या ठिकाणी दिसून येतं. आता यामध्ये बघा, की स्थलांतराची जी कारणं आहेत, ती कारणं विचारात घेत असताना त्याच्या खाली काही मुद्दे आहेत, ते सुद्धा विचारात घेणं आवश्यक आहे. आता जी स्थलांतराची कारणं आहेत, त्या स्थलांतराच्या कारणामध्ये पहिलं कारण येतं, ते म्हणजे प्राकृतिक घटक आहे. दुसरं कारण येतं, ते म्हणजे आर्थिक घटक आहे. तिसरं कारण येतं, ते म्हणजे सामाजिक घटक आहे. म्हणजे प्राकृतिक, आर्थिक, सामाजिक आणि चौथं जे आहे, ते चौथं म्हणजे राजकीय घटक. हे सुद्धा काय केलं जातं, की स्थलांतरासाठी अतिशय महत्त्वाची कारणं काय केली जातात, समजली जातात. आता या कारणांचा आपण एक-एक अभ्यास करूया. पहिला घटक तो म्हणजे काय, की त्या ठिकाणी असणारं प्राकृतिक घटक.
आता प्राकृतिक घटकामध्ये बघा, पूर आहे, दुष्काळ आहे, भूकंप आहे, ज्वालामुखीचा उद्रेक आहे, वादळ आहे, इत्यादी जे घटक आहेत, या इत्यादी कारणामुळे काय होतात, की व्यक्ती किंवा व्यक्तिसमूह एका ठिकाणावरून दुसऱ्या ठिकाणी स्थलांतरित झालेले आपल्याला काय होतात, त्या ठिकाणी दिसून येतात. दुसरं कारण आहे ते म्हणजे आता या आर्थिक घटकामध्ये बघा, की रोजगाराच्या शोधार्थ, राहणीमान उंचावण्यासाठी किंवा व्यवसायासाठी वेगवेगळ्या प्रदेशामध्ये स्थलांतर केलेलं आपल्याला काय होतं, त्या ठिकाणी दिसून येतं. त्यानंतर पुढचा घटक येतो तो म्हणजे सामाजिक घटक आहे. या सामाजिक घटकांचा जर विचार केला, तर या सामाजिक घटकामध्ये त्या ठिकाणी वेगवेगळ्या प्रकारचे शैक्षणिक घटक येतात, आरोग्यविषयक घटक येतात, वैद्यकीय घटक येतात किंवा वैद्यकीय सुविधा, विवाह हे जे सामाजिक आहेत, त्या सामाजिक घटकांना तोंड देण्यासाठी किंवा सामाजिक घटकामुळं एखाद्या ठिकाणावरून दुसऱ्या ठिकाणी लोक स्थलांतरित झालेले आपल्याला काय होतात, की त्या ठिकाणी दिसून येतात. म्हणजे हे 3 घटक झाले आणि पुढचा एक महत्त्वाचा घटक तो म्हणजे राजकीय घटक. या राजकीय घटकामुळे सुद्धा लोकसंख्या एका ठिकाणावरून दुसऱ्या ठिकाणी गेलेली आपल्याला काय होते, त्या ठिकाणी दिसून येते. त्यामधलं महत्त्वाचं कारण म्हणजे एखाद्या प्रदेशामध्ये उद्भवणारी युद्धजन्य परिस्थिती आणि राजकीयदृष्ट्या ज्या समस्या निर्माण होतात, त्या समस्यामुळे काय होतात, की लोकसंख्या किंवा लोकसमूह एका देशातून, एका प्रदेशातून दुसऱ्या प्रदेशामध्ये आश्रयासाठी गेलेला आपल्याला काय होतं. तर यानंतर बघा, की साधारणतः भौगोलिक स्पष्टीकरणाचा जर विचार केला, तर भौगोलिक स्पष्टीकरणामध्ये या ठिकाणी 2 महत्त्वाचे घटक आपल्याला या ठिकाणी दिसून येतात. ते म्हणजे काय, की या ठिकाणी असणारे आकर्षक घटक आणि या ठिकाणी असणारे अपकर्षक घटक. आता या मुद्द्यामध्ये आपण हे समजून घेणार आहे, की अपकर्षक घटक म्हणजे काय आणि आकर्षित घटक म्हणजे काय. आता या घटकांचा लोकसंख्येच्या स्थलांतरावरती काय परिणाम होतो, ते आपण थोडक्यात काय करूया, समजून घेऊया. आता बघा, की एखाद्या ठिकाणावरून दुसऱ्या ठिकाणावरती लोकसंख्या ज्यावेळी परावर्तित होते किंवा दुसऱ्या ठिकाणामध्ये राहावयाला जाते, त्या घटकाला किंवा त्या प्रदेशाला अपकर्षक घटक असं काय केलं जातं, म्हटलं जातं. का? तर त्या ठिकाणी रोजगाराच्या संधी कमी प्रमाणामध्ये असतात किंवा त्या ठिकाणी युद्धजन्य परिस्थिती असते, दूषित पाणी असते किंवा मानवाला राहण्यासाठी अनुकूल घटक, मानवाच्या मूलभूत गरजा ज्या प्रदेशामध्ये पूर्ण होत नाही आहेत, त्यामुळं लोक इतर ठिकाणावरती स्थलांतरित होतात. त्या प्रदेशाला अपकर्षक घटक असं काय केलं जातं, म्हटलं जातं. म्हणजे तो प्रदेश सोडून माणसं काय करतात किंवा लोकसंख्या काय करते, व्यक्ती किंवा व्यक्तिसमूह काय करतो, तो दुसऱ्या प्रदेशामध्ये राहायला जातो. म्हणून त्याला अपकर्षक घटक असं काय केलं जातं, म्हटलं जातं. याच्या विरुद्ध आपण जर विचार केला तर काय होईल, की याच्या विरुद्ध विचार केला तर आपल्या असं लक्षात होईल, की ज्या घटकामध्ये किंवा ज्या प्रदेशामध्ये ह्या सगळ्या गोष्टी अनुकूल प्रमाणामध्ये उपलब्ध असतात, की ज्यामध्ये रोजगार असेल, शिक्षण सुविधा असेल, त्याचबरोबर पाणी पुरवठा असेल, वाहतूक असेल किंवा हे जे सगळे मानवाला लागणाऱ्या सगळ्या गरजा ज्या प्रदेशामध्ये असतील, त्या सर्व प्रदेशांना आकर्षित घटक असं काय केलं जातं, म्हटलं जातं. या आकर्षणामुळं काय होते, की इतर प्रदेशामधून लोकसंख्या काय करते, की त्या प्रदेशामध्ये राहायला येते. म्हणून याला आकर्षक घटक असं काय केलं जातं, म्हटलं जातं. आपण हे लक्षात ठेवणं गरजेचं आहे, की काही प्रदेश हे अपकर्षक घटक म्हणून ओळखले जातात, तर काही प्रदेश हे आकर्षित घटक म्हणून ओळखलेले आपल्याला काय होतात, की त्या ठिकाणी दिसून येतात. त्यानंतर बघा, की याच्या पुढचा विचार केला तर साधारणतः लोकसंख्येच्या म्हणजे स्थलांतराचे लोकसंख्येवर होणारे परिणाम या ठिकाणी आपण काय करायचे आहेत, विचारात घ्यायचे आहेत. आता स्थलांतरामुळे लोकसंख्येवरती महत्त्वाचा परिणाम काय होतो, तर त्या ठिकाणी ज्या प्रदेशाच्या लोकसंख्येचा आपण विचार करतो, त्या ठिकाणी जर स्थलांतर होत असेल किंवा ज्या प्रदेशामधून लोकसंख्या येत असेल किंवा त्या प्रदेशामधून बाहेर जात असेल, तर सगळ्यात मोठा आणि महत्त्वाचा परिणाम होतो, तो म्हणजे लोकसंख्या वितरणावरती होतो आणि त्याचबरोबर लोकसंख्या घनतेवरती झालेला आपल्याला काय होतो, त्या ठिकाणी दिसून येतो. म्हणजे घेणारा प्रदेश आणि देणारा प्रदेश या दोन्ही घटकावरती काय होतो, की लोकसंख्या स्थलांतराचा परिणाम झालेला आपल्याला काय होतो, त्या ठिकाणी दिसून येतो. आता कशा पद्धतीने परिणाम होतो बघा, की एखाद्या प्रदेशामध्ये लोकसंख्या ज्यावेळी स्थायिक होण्यासाठी येते किंवा ज्या प्रदेशामध्ये येणारी लोकसंख्या जी आपण म्हणतो, त्या प्रदेशामध्ये निवास असेल, पाणी पुरवठा असेल, वाहतूक असेल,
आरोग्यविषयक सोयीसुविधा असतील, शिक्षणाच्या सोयीसुविधा असतील, मनोरंजन असेल, अशा ज्या सोयीसुविधा आहेत, अत्यावश्यक गरजा आहेत, ह्या गरजा ज्या पुरवल्या जातात, त्या स्थलांतरामुळे काय होतात, की वापराविना तशाच त्या ठिकाणी पडून राहतात. त्यांचा योग्य पद्धतीने वापर होत नाही आणि त्या प्रदेशावरती असणाऱ्या या सेवांचा अनावश्यक खर्च झालेला आपल्याला काय होतो, त्या ठिकाणी दिसून येतो. का खर्च होतो? तर साधारणतः त्या प्रदेशामधून लोकसंख्या इतर प्रदेशामध्ये स्थलांतरित झाल्यामुळं हा खर्च झालेला आपल्याला काय होतो, त्या ठिकाणी दिसून येतो. याचा विरुद्धार्थीसुद्धा परिणाम त्या ठिकाणी झालेला आपल्याला दिसून येईल, की ज्या प्रदेशामध्ये ही लोकसंख्या जाते, त्या प्रदेशावरती, तिथल्या लोकसंख्येवरती, पाणी पुरवठ्यावरती, वाहतुकी व्यवसायावरती, त्या ठिकाणी असणाऱ्या घरांच्या वरती, या ठिकाणी काय होतं, की ताण पडलेला आपल्याला काय होतो, त्या ठिकाणी दिसून येतो. आता समजा एखाद्या प्रदेशामधून लोकसंख्या बाहेर गेली असेल, तर त्याचा त्या प्रदेशावरती काय परिणाम होतो? तर त्यामध्ये इथं एक उदाहरण दिलेलं आहे बघा, की केरळचं जर आपण विचारात घेतलं उदाहरण, तर केरळमध्ये काय झालंय बघा, की केरळ राज्यातील जी लोकसंख्या आहे, म्हणजे कार्यकारी जो वयोगट आहे, की ज्यामध्ये बहुतांशी पुरुष आहेत, ते रोजगारानिमित्त परगावी गेल्यामुळं त्या ठिकाणी काय झालेलं आहे, की पुरुषांच्या पेक्षा स्त्रियांचं प्रमाण हे जास्त झालेलं आपल्याला काय होतं, त्या ठिकाणी दिसून येतं. म्हणजे 2011ची जनगणना जर विचारात घेतली, तर 1000 पुरुषांच्या तुलनेमध्ये त्या ठिकाणी स्त्रियांची संख्या ही 1084 आपल्याला काय होते, त्या ठिकाणी दिसून येते. त्याचबरोबर लोकसंख्येमध्ये लोकसंख्येच्या वयोरचनेचा जर विचार केला, तर त्यामध्ये बालक आणि वृद्ध यांची संख्या आपल्याला काय होते, त्या ठिकाणी जास्त होते. हे परिणाम आपल्याला काय होतात, की ज्या प्रदेशामधून लोकसंख्या बाहेर जाते, ज्या प्रदेशामधून लोकसंख्या म्हणजे आपण देणारा प्रदेश म्हणतो, त्या प्रदेशामध्ये अशा पद्धतीचे परिणाम झालेले आपल्याला काय होतात, त्या ठिकाणी दिसून येतात. आता दुसरं म्हणजे काय बघा, की उलट परिणाम म्हणजे ज्या प्रदेशामध्ये लोकसंख्या येणार आहे, जेव्हा आपण घेणारा प्रदेश ज्याला आपण म्हणतो, त्यांच्यासुद्धा सोयीसुविधेवरती ताण पडलेला आपल्याला दिसून येतो. मग त्यामध्ये बघा, की निवास असेल, पाणीपुरवठा असेल, वाहतूक असेल, त्याचबरोबर इतर काही सोयीसुविधा असतील, याच्यावरती सुद्धा ताण पडलेला आपल्याला काय होतो, त्या ठिकाणी दिसून येतो. या ताण पडल्यामुळं त्या ठिकाणी त्याचा शेतीवरती परिणाम होतो. कारण शेतीची जमीन ही बांधकामासाठी वापरली जाते. त्याचबरोबर घरांच्या किमती त्या ठिकाणी वाढलेल्या आपल्याला दिसून येतात. निवासाची कमतरता निर्माण झाल्यामुळं किंवा त्या ठिकाणी महागाई वाढल्यामुळं झोपडपट्ट्यांचं प्रमाण त्या ठिकाणी वाढलेलं आपल्याला त्या ठिकाणी दिसून येतं. एकंदरीतच या सगळ्याचा जर विचार केला, तर सार्वजनिक ज्या सोयीसुविधा आहेत, त्या सार्वजनिक सोयीसुविधेवरती काय झालेलं आहे, की ताण पडलेला आपल्याला काय होतो, त्या ठिकाणी दिसून येतो आणि एकंदरीतच त्या ठिकाणी गुन्हेगारीचं प्रमाण हे वाढलेलं आपल्याला काय होतं, त्या ठिकाणी दिसून येतं. आता याचे काही फायदे पण आपल्याला त्या ठिकाणी दिसून येतात, की जो घेणारा प्रदेश आहे, त्या घेणाऱ्या प्रदेशाचा जर विचार केला, तर या ठिकाणी काय काय होतं, की उदाहरणार्थ मुंबईचा विचार केला, तर मुंबईमध्ये कार्यशील लोकसंख्येचे प्रमाण जास्त आहे किंवा जास्त झालेलं आपल्याला त्या ठिकाणी दिसून येतं. कारण कार्यशील घटकच काय होतात, की इतर प्रदेशामधून त्या ठिकाणी आलेले आपल्याला त्या ठिकाणी दिसून येतात. मग त्यामध्ये नवनवीन कल्पना असतात, विचारांची देवाणघेवाण त्या ठिकाणी होते, की ज्याचा परिणाम सर्जनशीलता किंवा नवनवीन शोध, त्याचबरोबर काही वैशिष्ट्य, नवनवीन तंत्रज्ञानाचा उदय या प्रकारच्या घटकांचा विकास होऊन त्या ठिकाणी काय होतं, की आर्थिक विकास प्रामुख्याने त्या प्रदेशाचा झालेला आपल्याला काय होतं, त्या ठिकाणी आढळून येतं. म्हणजे लोकसंख्या जी आहे, त्या लोकसंख्येमध्ये स्थलांतर हा अतिशय महत्त्वाचा मुद्दा आहे, की जो मुद्दा किंवा जे स्थलांतर आहे, त्या स्थलांतरामुळं काय होतं, की येणाऱ्या आणि जाणाऱ्या प्रदेशावरती परिणाम होतात. त्याचबरोबर काही महत्त्वाची कारणे आपल्याला त्या ठिकाणी दिसून येतात, की जी लोकसंख्येमध्ये काय होतात, बदल घडवून आणलेले आपल्याला काय होतात, त्या ठिकाणी दिसून येतात. अशा पद्धतीने लोकसंख्या भाग 2 हे प्रकरण काय झालेलं आहे, की या ठिकाणी संपलेलं आहे. पुढील भागामध्ये आपण आपण काय करणार आहे, की जो स्वाध्याय आहे, तो स्वाध्याय आपण बघणार आहे आणि त्यानंतर प्रकरण क्रमांक 3 ला आपण काय करणार आहे, त्या ठिकाणी सुरुवात करणार आहे. धन्यवाद.